तर हॅलो फ्रेंड्स, आज आपण साडीतलं कापड वापरून एकदम छान अशी कटवर्कमध्ये डिझाईन जे आहे बनवणार आहोत. तर बॅकनेक डिझाईन आपण बघणार आहोत. सो व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघा. आता तुम्हाला ही कॉन्ट्रास्ट अशी काही डिझाईन करायची असेल तर साडीतला कपडा जो आहे तुम्ही 4.5 किंवा 5 इंचाचा जो पट्टा आहे तो कट करून ही डिझाईन जी आहे अगदी इझिली बनवू शकता. सो इथं आपण पहिल्यांदा डिपनेक मध्ये पॅटर्न जो आहे आपल्याला कट करायचा आहे. म्हणजे मी तर 36 साईज आहे, 36 साईजनुसार मी जे शोल्डर आहे 5.5, मुंडा 6 इंचावरती असं मी आपला बॅक पार्ट जो आहे तो कट केलेला आहे. आता गळारुंदी आपल्याला इथे घ्यायची आहे 2.25 इंच. तर मी मेन कापडावरती आणि अस्तरवरती कटिंग जे आहे करून घेतलेलं आहे. आता आपल्याला गळारुंदी इथं 2.25 इंचावरती घ्यायचं आहे आणि गळ्याची जी लेंथ आहे तर ती मी ठेवलेली आहे 10.5 इंचावरती. जर तुम्हाला जास्त डीप घालायला आवडत असेल तर तुम्ही 11, 11.5 इंचावरती सुद्धा घेऊ शकता. आता या डिझाईनसाठी आपल्याला काय करायचं आहे बघा, 1.25 इंच जे आहे एक्स्ट्रा आपल्याला ब्रॉडनेस त्याची जी आहे वाढवायची आहे. स्क्वेअर आकारामध्ये आपल्याला हा जो गळा आहे तर तो तयार होतो आणि 1.25 इंच जे आहे आपण त्याची जी रुंदी आहे तर ती वाढवून घेतलेली आहे पहिल्यांदा इथं अस्तरवरती. आता हेच अस्तर जे आहे आपल्याला मेन कपड्यावरती ठेवायचं आहे तसं हाय कट करायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला पहिल्यांदा इथं टिप मारून घ्यायची आहे आणि अस्तर जे आहे आतल्या साईडला पूर्ण पलटी करून घ्यायचं आहे. म्हणजे जसं आपण नॉर्मल गळा पलटी मारून गळा तयार करतो तसा इथं जो गळा आहे आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. टिप मारताना आपल्याला अर्धा इंचचा स्पेस जो आहे तो ठेवायचा आहे पूर्ण ब्लाऊजमध्ये. तर हे बघा, एक्स्ट्राचं सगळं कापड कट केलं, त्याच्यानंतर छोटे छोटे आपल्याला कट्स तिथे द्यायचे आहेत. आता अस्तर जे आहे आतल्या साईडला पूर्ण इथं पलटी करून घ्यायचं, त्याच्यावरती आपल्याला एक दाबटीप द्यायची आहे आणि चारी बाजूने जे आहे मेन कापड आणि अस्तर जे आहे जॉईंट करून एक्स्ट्राचं सगळं कापड जे आहे आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे. आता हा बघा स्क्वेअर आकार मी इथं गळ्याचा जो आहे पसरट असा तयार करून घेतलेला आहे मेन कपड्यावरती. आता नेहमी आपण जसे टक्स देतो तसे बॅक साईडला मी टक्सही दिलेले आहेत. आता हे कापड तुम्ही बघू शकता जे आपण साडीतलं कट केलं होतं कॉन्ट्रास्ट डिझाईनसाठी. आता इथं आपल्याला काय करायचं आहे, 2.5 इंचाची एक पट्टी जी आहे आपल्याला अशी काढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर कर्व शेप जो आहे आपल्याला अशा पद्धतीने द्यायचा आहे, बघू शकता तुम्ही. आता हा जो कर्व शेप आपण दिला होता तर तो व्यवस्थित असा फिनिशिंग सोबत यायसाठी आपल्याला इथं काय करायचं आहे, एक रेष इथं स्ट्रेट इथं लाईन इथं मार्किंग करून घ्यायची आहे दोन्ही साईडला. आता सरळ कापडावरती आपल्याला हा जो अस्तरचा पॅटर्न आहे तर तो ठेवायचा आहे आणि टीप जी आहे आपल्याला एकदम बारीक करून जो शेप आहे कर्व शेप आपण जो दिलेला आहे तो त्याच्यावरती आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर हा बघा, हे स्टिच करताना आपल्याला जी टीप आहे एकदम बारीक घ्यायची आहे तरच हे जे राऊंड आहेत व्यवस्थित वळले जातात. तर हे बघा, हे व्यवस्थित जे आहेत कर्व शेप जे आहेत आपल्याला व्यवस्थित इथं फिनिशिंग सहित काढून घ्यायचे आहेत बाहेरच्या साईडला. त्यानंतर टिप मी मारून घेतलेली आहे. तशीच आपल्याला दुसरी साईड जी आहे तर ती कंप्लीट करून घ्यायची आहे. म्हणजे बघू शकता तुम्ही, हे कर्व शेप पहिल्यांदा मी स्टिच करून घेतलं, परत हे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे सुद्धा जे कर्व शेप आहे तर ते आपल्याला बाहेरच्या साईडला काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला दाबटीप न मारता त्याच्यावरती आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं जे फिनिशिंग आहे तर ते अजून जरा छान येईल, बघू शकता तुम्ही. आता मी हे दोन्ही साईडचं जे आहे तर ते बाहेर काढून घेतले आपले कर्व शेप आणि त्यानंतर मी त्याच्यावरती प्रेस केल्यामुळे त्याचं जे फिनिशिंग आहे आणखीन जरा छान येतं. आता हे दोन्ही साईडला आपल्याला हे जॉईंट करून घ्यायचे आहे. तर हे बघा, दोन्ही साईडला मी जॉईंट करून घेतलेले आहेत. आता त्यानंतर बघा, एका साईडचं जे आपलं कापड होतं ते एक्स्ट्रा राहिलं होतं सो ते आपण कट करून घ्यायचं आहे आणि ते बॉटमला आपण वापरायचं आहे. म्हणजे बॉटमची जी लाईन आहे ती आपली तिथे सुद्धा आपण हे जे कर्व शेप आहे तर ते वापरायचे आहेत. आता इथं सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, कर्व शेप जो आहे अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे, बघू शकता तुम्ही. आता इथं सुद्धा एक आपण स्ट्रेट इथं लाईन मार्किंग करून घ्यायची आहे. त्यानंतर सरळ कापडावरती आपण अस्तरची बाजू ठेवली आणि इथं सुद्धा आपल्याला जे शेप आहे तर ते व्यवस्थित असे काढून घेऊन अस्तर जे आहे आतल्या साईडला पलटी करून परत हे बॉटमला जे आहे आपण लावून घ्यायचं आहे थोडंसं प्रेस करून. तर मी दाबटीप मारलेली नाही, कारण दाबटीप मारली की टीप त्याच्यावरती दिसते, तर त्यामुळे आपल्याला प्रेस करून घेतलं तर त्याचं जे फिनिशिंग आहे अजून छान येतं. तर त्यामुळे हे प्रेस करून घ्यायचं आहे, बघू शकता. आता हे आतल्या साईडला घेऊन आपल्याला याच्यावरती सुद्धा जी टीप आहे तर ती द्यायची आहे. आता ही टिप दिल्यानंतर आपल्याला त्याच्या सेंटरला मधोमध आपल्याला काय करायचं आहे, गोल्डन कलरचे जे छोटे छोटे मणे आहेत तर ते लावून घ्यायचे आहेत आणि नॉट्स जे आहेत तर ती आपल्याला लावून घ्यायची आहे.
आता नॉट जी आहे तर ती ऑप्शनल आहे, तुम्ही लावू शकता किंवा स्किपही करू शकता. जर तुमचे शोल्डर वगैरे पडत नसेल तर तुम्ही विदाऊट नॉटशिवाय हा जो बॅकनेक आहे तर तो घालू शकता. जर शोल्डर पडत असतील तर नॉट लावले तरी चालेल. आणि हे बघू शकता. त्यानंतर कमरपट्टी जी आहे आपण लावून घ्यायची आहे. आता इथं माझी जी पट्टी आहे कमरपट्टी लावून झालेली आहे. आता फायनल लुक तुम्ही बघू शकता की या बॅकनेकचा जो आहे कसा झालेला आहे. मी गोल्डन कलरचे छोटे छोटे मनी सेंटरला जे आहेत लावलेले आहेत. त्यानंतर आपलं जे नॉट आहे तर तेही लावलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता. तर फ्रेंड्स, आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.